नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची चटणी. झणझणीत, चटपटीत आणि लाजवाब अशी चटणी. अगदी करायला पण अगदी सोपी आहे आणि भूक वाढवणारी. ज्यांना भूक नसेल अशांनासुद्धा ही चटणी बघून भूक लागेल अशी सुंदर अशी चटणी चटणीची रेसिपी आपण आज बघणार आहोत. अगदी सोपी आहे करायला आणि पटकन होणारी आहे. चला तर मग आपण आता मुगाच्या डाळीची ही चटणी कशी बनवायची हे आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भाजी खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळेस ही चटणी जर भाजीसोबत तोंडी लावायला असेल तर आपल्याला अगदी छान असं जेवण जातं. चला तर मग बघूया. आता एका बाऊलमध्ये मी एक छोटी वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही मुगाची डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला. आणि करायला अगदी सोपी आहे आणि तोंडाची चव वाढवणारी ही चटणी. आता आपण धुवून घेतली. आता ही डाळ बुडेल एवढं पाणी टाकून आपल्याला ती 1 तासासाठी भिजत ठेवायची आहे. चला तर मग आपण आता ही डाळ धुवून भिजत ठेवूया आणि 1 तासाने आपण आता याची चटणी बनवूयात. आता याच्यावर झाकण ठेवू आणि ती आपण भिजत ठेवून देऊया. 1 तासामध्ये डाळ आता छान भिजते. तर आता आपली डाळ ही भिजलेली आहे. आता याची आपण चटणी बनवायला घेऊया. आता याचं सर्व पाणी आपल्याला पहिल्यांदा काढून टाकायचं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरवी मिरची घेतल्या आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आपण घेऊया. आणि आता लसणाच्या पाकळ्या 1 चमचाभर जिरे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे. हळद, मीठ, लसूण हे आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचे आहे. आता हे बारीक झाल्यानंतर आपण आता यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊया. चला तर मग आता आपली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. आणि आता ही डाळ आपली वाटून झालेली आहे. आता आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. आता तडका पान ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यात मी छोटी चमचा भरून तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेतली आहे. तर मोहरी ही जास्त टाकायची. मोहरीचा अगदी खमंग असा स्वाद या चटणीमध्ये लागतो. आता हे तडका आपण त्या चटणीमध्ये टाकून घेऊया आणि आता ही व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया त्यामध्ये ती फोडणी. आता ही आपण फोडणी मिक्स केलेली आहे. आता ही आपली चटणी रेडी झाली आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली? तुम्हाला जर चटणीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा ही मुगाच्या डाळीची चटणी नक्की करून बघा. धन्यवाद.